आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा कुडाळकरांवर आरोप आहे। स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। याचिकाकर्ते रमेश बोरवा यांचा हा आरोप आहे। अजित पवारांनी शुक्रवारी मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे महापालिका निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। ऐरोलीचे माजी आमदार आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती आहे। संदीप नाईक येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। संदीप नाईकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून बेलापूर विधानसभा निवडणूक लढवलेली होती। भाजपच्या मंदा म्हात्रेंच्या विरोधात संदीप नाईकांचा अवघ्या 327 मतांनी पराभव झालेला होता। माजी आमदार संदीप नाईक यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईमध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे। महत्वाची बातमी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंना कोर्टाची तंबी आहे। 2021 मधील पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी कारेमोरेंना कोर्टाने तंबी दिली आहे। राजू कारेमोरेंनी तुमसरमधील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। 2 वर्ष कोणाशी भांडण न करण्याच्या अटीवर आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे। भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे। भाजपशी प्रामाणिक कोण राहील याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रेस लागलेली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा टोला आहे। राजकीय पक्ष संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा खेळ सुरू असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय। एकनाथ शिंदेना मिळालेली असताना शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असताना एनसीपी असा प्रश्न आहे। दोघांमध्ये रेस लावली की भारतीय जनता पक्षाशी असताना कोण इमानदार राहणार आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही। म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा आरएसएसचा तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय आणि राजकीय पक्ष संपले शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं, शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण एक जागा या ठिकाणी लढवणार आहोत। नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीटं कापली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। सर्वेक्षणामध्ये जवळपास 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक आले। भाजप अनेक नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देणार अशी माहिती मिळते। संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। महानगरपालिकांच्या संदर्भात राऊत पवारांची भेट घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। अवैध रेती उत्खनन प्रकरणातील कारवाईनं महसूल कर्मचारी धास्तावलेले आहेत। रेती तस्करी थांबवण्यात अपयश आलेल्या कर्मचाऱ्यांवर महसूल मंत्र्यांची कारवाई। राज्यभरातील महसूल अधिकारी कर्मचारी उद्यापासून संपावर आहेत। महसूल विभागाच्या कारवाईच्या विरोधात कर्मचारी संपावर आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज कर्मचारी, अधिकारी आणि संघटनांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे। राहुल कलाटे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत। राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्षांच्या भेटीनंतर पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील तपोवनातील झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय। सरकार आणि मनपाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। याचिकेची दखल घेऊन आज कोर्टात सुनावणी घेतली जाईल। 1800 झाडे तोडण्यास प्रतिवादींनी मज्जाव करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर साताऱ्यातील सावरीतील ड्रग्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही असं प्रकाश शिंदे म्हणतायत। विरोधकांचे आरोप राजकीय द्वेषातून असं देखील प्रकाश शिंदेंनी म्हटलेलं आहे। राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जातंय असंही प्रकाश शिंदे म्हणतायत। साताऱ्यातील कारखाना आणि ती जमीन आपली नसल्याचं प्रकाश शिंदेंनी स्पष्ट केलंय। ठाकरे सेना काँग्रेसचे आरोप खोटे आहेत, अब्रा नुकसानीचा दावा करणार असं देखील प्रकाश शिंदे म्हणतायत। जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही।
ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे. माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे. हे सातबारा आहे. अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे. आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं. ही जमीन योगायोग नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे. इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे. आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही. इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे. आमची ही जागा रणजित शिंदेला विकण्यात आलेली आहे. त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत. रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या एफआयआर मध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे.